नमस्कार. मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आज आपण FY BCom बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या विषयामध्ये स्टॅटिस्टिकमधला पॉप्युलेशन अँड सॅम्पल हा भाग या ठिकाणी व्याख्यानामध्ये घेतलेला आहे. आता यामध्ये रिकॅपमध्ये आपण बघूया की आपण कोणकोणते लेक्चर्स घेतलेले आहेत. प्रामुख्याने आपण इंटरेस्ट, शेअर्स, डिव्हिडंड्स, आणखीन म्युच्युअल फंड या व्याख्यानांमधनं या घटकांचा गणितासह, उदाहरणासह, स्पष्टीकरणासह अभ्यास केलेला आहे. आज आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ द लेक्चर आजचं काय आहे, स्टॅटिस्टिक. त्याच्यामध्ये पॉप्युलेशन अँड सॅम्पल्स हा भाग आपण बघणार आहे. मुळामध्ये स्टॅटिस्टिक हा म्हणजे काय? स्टॅटिस्टिक म्हणजे संख्याशास्त्र. आणि संख्याशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश येतो, स्टॅटिस्टिक म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. स्टॅटिस्टिक इज द स्टडी ऑफ कलेक्शन, ऑर्गनायझेशन, ॲनालिसिस, interpretation and presentation of data. It deals with all aspects of data, including the planning of data collection in the terms of the design of survey and experiment. Statistic is the science which deal with collection, presentation, analysis and interpretation of numerical data. यामध्ये वेगवेगळी आपण व्याख्या आत्ता बघितलेल्या आहेत की संख्याशास्त्र म्हणजे काय. आता संख्याशास्त्र हे जेव्हा आपण बघत असतो की एखादी संख्याशास्त्राचा उपयोग तरी काय, कुठलेही देश, सरकार, राज्य असू दे, संख्याशास्त्राचा उपयोग होत असतो. कारण का सरकारला विविध प्रकारची माहिती गोळा करावी लागते. गोळा केलेल्या माहितीवरती नुसतं ती माहिती गोळा करून ठेवून चालत नाही, तिच्यावरती पृथक्करण, विश्लेषण, निष्कर्ष अशी सगळी प्रेझेंटेशन अशी सगळे त्याच्यावरती सोपस्कार करावे लागतात आणि मग आपल्याला एक विशिष्ट पॉईंटने कन्क्लुजन मिळतं आणि उत्तरं मिळत असतात. म्हणून स्टॅटिस्टिक हे सगळ्या म्हणजे अर्थशास्त्र असू दे, अकाउंटन्सी असू दे किंवा राज्य, देश, इथं वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती गोळा करत असतो ते सगळ्यामध्ये संख्याशास्त्राचा उपयोग होत असतो. आता इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक. आता संख्याशास्त्राचा नेमका उपयोग काय होतो? संख्याशास्त्राचा उपयोग विविध ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये होतो, अकाउंटन्सीमध्ये होतो, लोकशाही राज्यामध्ये होत असतो, डॉक्टरांच्या म्हणजेच मेडिकल सायन्समध्ये होत असतो आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये या ठिकाणी हा महत्त्व सांगितलेलं आहे की स्टॅटिस्टिक आर द सेट ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. आता या ठिकाणी मॅथमॅटिकल इक्वेशन तर आहेच येते, परंतु त्याचबरोबर इक्वेटेड दॅट वी यूज टू ॲनालिसिस द थिंग्स. इट कीप us inform about what is the happening in the world around us. आपल्या सभोवतालच्या जगामध्ये काय कसं चाललं आहे याबाबतची आकडेवारी माहिती, संख्याशास्त्रीय माहिती अत्यंत महत्त्वाची असते. बिकॉज टुडे वी लिव्ह इन्फॉर्मेशन वर्ल्ड अँड मच ऑफ हिज इन्फॉर्मेशन आर डिटरमाइंड मॅथमॅटिकली विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिक. इट मीन्स टू बी इन्फॉर्म करेक्ट डेटा अँड स्टॅटिस्टिक कन्सेप्ट आर नेसेसरी. आपल्या सभोवताली अनेक घटना घडत असतात, त्याची माहिती गोळा केली जात असते, त्याच्यावरती संस्कार करून मग आपल्याला त्याची उत्तरे मिळतात. त्याच्यासाठी संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक महत्त्वाचं असतं. स्टॅटिस्टिक मोस्टली यूज बाय द रिसर्चर, म्हणजेच जे संशोधक असतात ते संख्याशास्त्राचा उपयोग करतात. सम बिझनेसमन यूज स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, म्हणजेच इन्शुरन्ससाठी येते की अनेक उद्योग व्यवसाय असे असतात की त्या उद्योग व्यवसायांमधनं अनेक धोके पण निर्माण होत असतात. आग, पूर किंवा काही गोष्टीने नुकसान होत असतं, इन्शुरन्स उतरवलेला असतो आणि त्याच्यासाठी काय किती प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे हे पर्सेंटेज किंवा माहितीसाठी संख्याशास्त्राचा उपयोग होतो. फिनान्शियली मार्केट म्हणजे फायनान्स मार्केट अल्सो स्टॅटिस्टिक प्ले अ ग्रेट रोल इन स्टॅटिस्टिक की हाऊ traders and businessmen invest and make money. Statistics play a bigger role in the medical field before the any drugs prescribed. Scientists must show a statistical valid rate
इफेक्टिवनेस स्टॅटिस्टिक आर बिहाइंड ऑल द स्टडी मेडिकल. म्हणजे ज्या वेळेला एखादा रिसर्च केला जातो, एखादं औषध निर्माण केलं जातं, तेव्हा ते माणसासाठी किती पर्सेंटमध्ये उपयुक्त आहे हेही सांगण्यासाठी यामध्ये त्याचा उपयोग होतो. स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट आर यूज इन क्वालिटी टेस्टिंग. क्वालिटी टेस्टिंगसाठीही त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. सगळ्याच उत्पादित वस्तूंचं टेस्टिंग करणं जमत नाही, त्यामधल्या काहीच निवडल्या जातात आणि टेस्टिंग करून डिसिजन घेतला जातो. इन एव्हरीडे लाईफ वी मेक मेनी प्रेडिक्शन. फॉर एक्झाम्पल, वी कीप द अलाराम फॉर द मॉर्निंग वेन वी डोंट नो द we will be alive in the morning or not. Here we use statistic basis to make prediction. Doctor predict disease and based on statistic concept. आता या ठिकाणी या सगळ्या महत्त्वाची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये संख्याशास्त्राचा उपयोग होतो. न्यूज रिपोर्टर मेक अ प्रेडिक्शन ऑफ विनर ऑफ इलेक्शन बेस्ड ऑन पॉलिटिकल कॅम्पेन. हिअर स्टॅटिस्टिक प्ले अ स्ट्रॉंग पार्ट ऑफ हू विल बी युअर गव्हर्मेंट. म्हणजेच या ठिकाणी रिपोर्टर असतात, न्यूज रिपोर्टर असतात. आपण बघतो मतदानाच्या वेळेला सांगत असतात अमुक अमुक XYZ ही व्यक्ती इतक्या मतदानाने पुढं आहे, ती पुढं आहे, ही मागं आहे. म्हणजेच ते प्रेडिक्ट करत असतात की भविष्यकाळामध्ये कोण या ठिकाणी गव्हर्मेंट म्हणजे कोणतं सरकार येईल. त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजेच काय, लोकसंख्या. परंतु आपण लहानपणापासून भूगोलामध्ये विशिष्ट जागी विशिष्ट भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या माणसांचा समूह म्हणजे पॉप्युलेशन, लोकसंख्या म्हणतो. इथं स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला ती कन्सेप्ट नाही घ्यायची आहे. स्टॅटिस्टिकमध्ये असलेली कन्सेप्ट ही वेगळी आहे. इन स्टॅटिस्टिक इच अँड एव्हरी युनिट कमिंग अंडर अ गिवन प्रॉब्लेम इज कॉल्ड अ पॉप्युलेशन. इट इज अ सम टोटल ऑल इंडिव्हिज्युअल अंडर द स्टडी. Population is used wider sense to determine an object and individual under study. Population in the number of people or animal in a particular place. An example, population is over 8 million people living in New Delhi. आपण संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातनं जर त्याचा अभ्यास करायचा असेल, लोकसंख्या म्हणजे काय, तर साधारणतः आपण म्हणजे संख्याशास्त्राच्या दृष्टीने समजा फॉर एक्झाम्पल पुणे शहरामध्ये एकूण किती चित्रपटगृहे आहेत या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर पुणे शहरातील चित्रपटगृह ही पॉप्युलेशन कन्सेप्ट झाली. म्हणजे त्या प्रश्नापुरतं तो पॉप्युलेशन झाला. फॉर एक्झाम्पल पुणे शहरातल्या महाविद्यालयामध्ये एकूण किती विद्यार्थी शिकतात हे जर असेल तर पुणे शहरातल्या महाविद्यालयातले विद्यार्थी हे पॉप्युलेशन झाले. म्हणजेच तुम्ही कोणता प्रश्न कशासंबंधी घेतला आहे त्या संबंधीची ती आकडेवारी असेल ते त्याचं पॉप्युलेशन झालेलं आहे. ओके. आता सॅम्पल लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन ह्याच्यासाठी निवडण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी नेहमी 2 पद्धतीचा वापर केला जातो. एक सेन्सस, दुसरं सॅम्पल. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या असेल तर त्यामधल्या काही विशिष्ट घटकाचीच निवड केली जात असते आणि त्याला सॅम्पल म्हणजे नमुना असं म्हणलं जातं. आणि त्यामधल्या समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कारखान्यामध्ये 1000 लोक आहेत. 1000च्या पुढं जाऊन सगळी माहिती प्रश्नावली भरून घेण्यापेक्षा त्यामधले 100 जण निवडले म्हणजे तो 100 कामगार हे नमुना झाले. त्यांच्याकडनं सगळी माहिती गोळा केली, त्याच्यावरनं बाकीच्यांचा अंदाज घेतला जातो, त्याला सॅम्पल म्हणलं जातं. तर सेन्सस म्हणजे की प्रश्नावलीमध्ये रिसर्चर किंवा संशोधक असतो तो काही एखाद्या प्रश्नावलीमध्ये सगळे विविध घटक असतात. घर असतो, कारखाना असतो, माणसं असतात, हॉस्पिटल. त्या प्रत्येक घटकाची माहिती गोळा करावी लागते. त्याला खूप वेळ लागतो, पैसा लागतो आणि जेव्हा लवकर निष्कर्ष हवे असतात, निर्णय हवे असतात तेव्हा ही सेन्सस पद्धत उपयोगी नाही पडत, परंतु सॅम्पल पद्धत ही उपयोगी पडते. अ सॅम्पल इज अ पार्ट ऑफ द फुल्ली डिफाईन्ड पॉप्युलेशन डेफिनेशन ऑफ सॅम्पल. आता इथं तुमच्यासमोर सॅम्पलच्या व्याख्या दिलेल्या आहेत. census is a survey conducted on the full set of observation object belonging to given population or universe. Census is a completed enumeration of population or group at a point in time with
रिस्पेक्ट टू वेल डिफाईन्ड कॅरेक्टरिस्टिक्स. या ठिकाणी आपल्याला सेन्ससची माहिती मिळालेली आहे. मेथड ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे माहिती गोळा करणे. मग माहिती कोणकोणत्या रिसर्चर किंवा संशोधक ज्यांना माहिती गोळा करायची असते ती कोणत्या पद्धतीने गोळा करतात, कारण नुसती माहिती गोळा करून चालत नाही, तर त्याच्यासाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या पद्धती इथं दिलेल्या आहेत की टू मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह, संख्यात्मक माहिती आणि गुणात्मक माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑब्झर्वेशन आहे, इंटरव्ह्यू आहे, शेड्यूल आहे, त्याच्यानंतर क्वेश्चनरी आहे, केस स्टडी आहे. या सगळ्याचा वापर या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो. आता इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय, ऑब्झर्वेशन म्हणजे काय. ऑब्झर्वेशन इज अ सिस्टमॅटिक व्ह्यूइंग विथ द हेल्प ऑफ आय. ओके. आता इंटरव्ह्यू ॲज अ टेक्निक ऑफ डेटा कलेक्शन इज व्हेरी पॉप्युलर अँड एक्सटेन्सिवली यूज इन एव्हरी फील्ड ऑफ सोशल रिसर्च. त्याच्यानंतर शेड्यूल इज वन ऑफ द व्हेरी कॉमनली यूज सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. क्वेश्चनरी आर प्रोव्हाइडेड at most PT and simple technique of gathering data about groups of individuals scattered in a wild and extended field projective technique. केस स्टडी हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. इन अ वे ऑफ ऑर्गनायझेशन सोशल डेटा ॲज टू बी प्रिझर्व द युटिनरी कॅरेक्टर ऑफ सोशल ऑब्जेक्ट बिईंग स्टडीड. केस स्टडी ॲज अ मेथड of exploring and analyzing the life of social unit, be that a person of family, an institution, cultural group, or even entire community. त्याच्यानंतर मिनिंग ऑफ सॅम्पलिंग आहे. सॅम्पलिंग इज द ॲक्ट, प्रोसेस और टेक्निक ऑफ सिलेक्टिंग अ सुटेबल सॅम्पल और रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट ऑफ पॉप्युलेशन फॉर डिटरमायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ होल पॉप्युलेशन. आता याच्यामध्ये टाईप्स ऑफ सिम्पल रँडम सॅम्पलिंग. आता सॅम्पलिंग जेव्हा केलं जातं तेव्हा रँडम सॅम्पलिंग आहे, त्याच्यानंतर SRSWOR आहे, नंतर सर्टिफाईड सॅम्पलिंग आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी क्लस्टर सॅम्पलिंग आहे, नॉन प्रॉफिटेबिलिटी आहे, त्याच्यानंतर जजमेंट सॅम्पलिंग आहे, कोटा सॅम्पलिंग आहे, त्याच्यानंतर स्नो बॉइलिंग सॅम्पलिंग आहे. अशा पद्धतीने या डेटा कलेक्शनची जी पद्धत आहे या डेटा कलेक्शनच्या पद्धतीमध्ये याचा वापर केला जातो. आणि तुमच्यासमोर ती PPT मी दिलेली आहे आणि त्या PPTच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी योग्य ते अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी सॅम्पलिंगच्या मध्ये इथे बघा, simple random sampling without replacement in sample unit of the population has only one chance to be selected in the sample. For example is one run is simple random sampling such that no unit acquire more than one time in the sample is drawn without replacement. आता सर्टिफाईड सॅम्पलिंग याच्यामध्ये प्रामुख्याने whole population that is divided into different groups at strata. Such a strata are based upon a single criterion such as the सेक्स, एज्युकेशन, एज और एनी कॉम्बिनेशन, म्हणजेच लिंग, शिक्षण, वय हे घटक आहेत, त्याच्यावरनं ह्या अभ्यास केला जात असतो. क्लस्टर सॅम्पलिंग, क्लस्टर मीन्स नंबर ऑफ person or object in a small or close group. When sample is selected from a smaller or close group, it is called cluster sampling. Non-probability sampling means judgment sampling depend on the subjective judgment on non-probability method of sampling is one process while probability cannot be assigned to the unit objectively and he is become difficult to determine the
reliability of the sample result at it terms probability. Judgment sampling, pur- purposive sampling is selecting a sample of the basis of knowledge of the population, its elements, and its nature of research aim. Okay. Convenience sampling is also known as excellent and sampling in the researcher selected the in case that the any that are easily accessible to him. Quota sampling is a method who is a commonly used in marketing research and election polls. It is the type of certified judgment sampling in a quota sampling simple or perfect size of taken from a star term of certified population using judgment sampling technique. स्नोबॉल सॅम्पल मेथड म्हणजे याच्यामध्ये स्पेशल नॉन प्रॉबिबिलिटी मेथड यूज वेन द डिझायर्ड सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक इज रेअर. म्हणजे आपण या ठिकाणी स्टॅटिस्टिक म्हणजे काय, सेन्सस म्हणजे काय, सॅम्पल म्हणजे काय, रँडम सॅम्पल म्हणजे काय, डेटा कलेक्शन म्हणजे काय, टाईप्स ऑफ डेटा कलेक्शन मेथड्स कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी आजच्या व्याख्यानामध्ये केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण या व्याख्यानामध्ये स्टॅटिस्टिक्सचा भाग पूर्ण केला. त्यामध्ये पुढील व्याख्यानामध्ये आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा भाग बघणार आहोत. तोपर्यंत आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आता भेटणार आहोत. तोपर्यंत मी इथं थांबते. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी या टॉपिक घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.